गुड मॉर्निंग. वेलकम टू डे 5 ऑफ कोस्टल राईड मुंबई टू गोवा. आज आम्ही अरंबोळ बीच फिरणार आहोत. सो चपला हातात घेतल्या आणि मस्त पाण्यातून चालत समुद्राचा फील घेतला. आता आम्ही चाललो आहोत स्वीट लेकला. ही लेक अरंबोळ बीच पासून वॉकेबल डिस्टन्सवर आहे. वाटेत आम्हाला अरंबोळ रॉक्स दिसले. आम्ही इथे काही फोटोज काढले आणि निघालो. इथे आम्हाला ट्रॅव्हल द वर्ल्ड विथ आरशा युट्यूबर भेटला. या सगळ्या खडकांना क्रॉस करत आम्ही पोहोचलो स्वीट लेकला. नारळ पाणी प्यायलो आणि सध्या ट्रेंडिंग असलेल्या मड बाथची चौकशी केली. इथल्या दगडातून मुलतानी माती टाईप माती निघते. ती तुम्ही फुल बॉडीला लावून स्क्रब करून लेक मध्ये आंघोळ करू शकता. यालाच मड बाथ म्हणतात. याने बॉडी थंड होते आणि स्किन सुद्धा ग्लो होते. तुम्ही गोव्याला आलात तर मड बाथ नक्की ट्राय करा. रिटर्न येताना किरण दादांकडून काही सोविनियर घेतले. काश्मीर फ्रेंड जाईदला भेटलो. टेम्पररी टॅटू काढला. टॅटू कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. थोडी शायनिंग मारत स्टेटस टाकलं. सगळं सामान गाडीच्या बॅक सीटवर टाकलं. निकिताने ड्रीम कॅचर कारला बांधला. हे ड्रीम कॅचर सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कर. गोवा टू मुंबई येण्यासाठी 11 तास वेळ दाखवत होता. सो आम्ही एक मध्ये हॉल्ट घ्यायचं ठरवलं. आम्ही जाता जाता फोंडा घाट करत कोल्हापूरला पोहोचलो. महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं आणि आम्ही 32 शिराळा पेठ नाक्याला चिक्याच्या घरी पोहोचलो. आज आमचं इथेच मुक्काम आहे. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.